आणि रोखोक बोलायचा. गत्रम माडखोलकर त्यांनी प्रश्न विचारला यशवंतराव चव्हाणांना, चव्हाण साहेब तुम्ही महाराष्ट्रयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला, हा महाराष्ट्र कुणाचा होणार? महाराष्ट्र मराठ्यांचा होणार? यशवंतराव चव्हाण म्हणाले, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा होणार, हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा शिवरायांच्या रयतेचा होणार. 2024च्या मंत्रिमंडळाची यादी काढा ना. आहेत 18 पगड जातीची माणसं? आहेत का? आहेत. आता गावगाड्यामध्ये एक उदाहरण सांगतो बरं का. मी मेंढपाळाचा पोरगा आहे, धनगर समाजाचा पोरगा आहे. आता तुम्ही म्हणाल जातीवर बघता की काय? नाही, मी प्रवर्गाची भाषा बोलायला आलोय, मी ओबीसीची भाषा बोलायला आलोय, गावगाड्याच्या हर एक माणसाची भाषा बोलायला आलोय. पण एक वास्तव तुम्हाला समजावून सांगायचं आहे. आमची जुनी माणसं सांगतात, आमचे आजोबा वगैरे सांगतात, त्यावेळी निवडणुका व्हायच्या, अरे आता मोबाईल आहे, रोड आहे, कपडा आहे, लत्ता आहे, गाड्या आहे, घोडा आहे, सगळं आहे. पहिली बैलगाड्यांना मिरवणुका निघायच्या. आमचे आजोबा आम्हाला सांगायचे, काय गडी आश्वासन द्यायचं माहितीये का? एक तर राजकारण पवार पाटील देशमुखांच्या चिरेबंदी वाड्यावरनं चालल, नाही तर राजकारण धनगराच्या वाड्यावरनं चालल, माळ्याच्या वाड्यावरनं चालल, लिंगायताच्या वाड्यावरनं चालल. आता तुमच्या भागात येल्लम पण भरपूर आहे ना. म्हणजे एक तर राजकारण आमच्या वाड्यावरनं चालल आणि तुमची वेळ आली तर तुमच्या वाड्यावरनं चालल. पैरा पैरा म्हणायचं, पैरा गावच्या भाषेत पैरा केला यांनी. पैरा पैरा फेडायला आपल्या रानात आवट आली का यांची? कधी कधी आली आवट? नाही आली. मी अहमदपूरच्या भूमीमध्ये उभा आहे, मराठवाड्याच्या भूमीमध्ये उभा आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला हा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल, अरे मुंबईमध्ये बसून तुम्हाला महाराष्ट्र समजणार नाही. तुम्हाला महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर माळेगावच्या खंडोबाला या. अरे 18 पगड जातीची माणसं माझ्या त्या खंडोबाला येते. आमची जत्रा महिन्याची भरती. तुम्हाला महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल, तुम्हाला मच्छिंद्रगडाच्या मळीला जावं लागेल, भटक्यांच्या पंढरीला. मग तुम्हाला कळल या महाराष्ट्रात भटके किती आहे. तुम्हाला महाराष्ट्र समजून घ्यायचंय, तुम्हाला पोहरा देवीला जावं लागेल. महाराष्ट्रात बंजारा लमानतांड्यावर किती राहतो. तुम्हाला भगवानगडावर जावं लागेल. दसऱ्याच्या मेळाव्याला किती माणसं जमतात आणि दसऱ्यानंतर ते कुठे जातात. तुम्हाला आरेवाडीला जावं लागेल. विरोबाच्या बनामध्ये मेंढपाळ बांधव किती संख्येने आहे. अरे आमच्या जत्रा लाखाच्या भरतात. पण आमच्या हक्क आणि अधिकाराची लढाई म्हणली की आमच्यातले नेते आमच्याच नेत्यांच्या पायात पाय घालतात. असतात अज्ञान आहे, अज्ञान. त्यांना दोष देऊ नका बिचाऱ्यांना. काय दिलंय त्यांना? तर आमच्या पोत्यावर बसला आणि आमच्या देवाऱ्यात आलता, आमच्या वाडगाला आलता आणि दिवाळीला येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या पलीकडे काय आहे व्हायला? अरे किती गुलामी प्रामाणिकपणाने करायची, किती गुलामी प्रामाणिकपणाने करायची. अरे बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला म्हणाले होते, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचंय, तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचंय. असंच म्हणले होते का बाबासाहेब? तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचंय. पूर्वी राजा मातेच्या उदरात जन्माला यायचा, पूर्वी राजा राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा, पण राजा आता मतपेटीद्वारे जन्माला येतो. राजा कुठे जन्माला येतो? मतपेटीमध्ये जन्माला येतो. तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. तुम्ही आम्ही विसरलो. तुम्ही आम्ही गावगाड्यामध्ये पंचायतीला भांडतो, तुम्ही आम्ही जिल्हा परिषदेला भांडतो. काय असतं जिल्हा परिषदेला? फंड किती असतो? पंचायतीमध्ये किती कामं करता येतात? सरपंच झाल्यानंतर गावातली किती विकासाची कामं करता येतात? जेव्हा जेव्हा कायद्याच्या सभागृहामध्ये जायची वेळ येते त्यावेळी ही माणसं आपल्या पावण्या रावड्यांना तिकीट वाटतात. कारखान्याचा लेटर ऑफ इंटेंट द्यायची वेळ येते त्यावेळी पावण्या रावड्यांना कारखाना दिला जातो.
तुमचं काय आहे? निवडणुका आल्या, रांगा लावून मतदान करायचं. निवडणुका गेल्या, बैलपोळा माहितीये का? बैलपोळा बेंदूर आला की काय करतो आपण? बेंदूर आला, आता ग्रामीण भागातली माणसं आहेत म्हणून बोलतोय बरं का. बेंदूर आला की शेतकरी बैलाला सजवतो, झूल घालतो, बैलाला शेप्या घालतो, बैलाला चांगला निर्म्यानं साबणानं धुवून काढतो, बैलाला झूल घालतो, बैलाला कारभारी त्याची नैवेद्य दाखवते आणि चांगला तालेवार शेतकरी असेल तर गावच्या वेशीत नेतो, वाजत गाजत त्याची मिरवणूक काढतो. आणि बेंद्राचा सण संपला की दुसऱ्या दिवशी त्याच बैलाला कुठे झुकला जातो? अवताला झुकला जातो. तो 5 वर्षासाठी, म्हणजे आता बेंदुरी वर्षासाठी आणि आपण 5 वर्षासाठी. बाबांनो, तुम्हाला आम्हाला जागा व्हावं लागेल. तुमच्या आमच्या हक्क अधिकाराचं हे आरक्षण वाचवावं लागेल. काल परवा मुख्यमंत्री महोदयांनी काहीतरी आम्ही बातम्या वाचतोय बाबा. अरे त्या पत्रकारांची सुद्धा जात काढली जाते या माणसांकडून. ज्याने ज्याने इथं सर्वे केला त्या शिक्षकांची जात काढली जाते. अहमदपूर तालुक्यातला माझा एक मित्र आहे, पत्रकार मित्र, नाव घेऊ का नको आता काय मला योग्य वाटत नाही. 1 वर्ष झाले जरांगेंचं आंदोलन चालू आहे. तोच बिचारा त्यांच्या बातम्या कव्हर करतोय, मुलाखती घेतोय, सगळं करतोय. घेऊ नाव बघा, त्याला अजून अडचण व्हायची. विलास बडे नावाचा अहमदपूरचा एक माझा मित्र आहे. ऐका 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 वर्षभर त्यांचं आंदोलन कव्हर करतोय, आमच्या कुणाचं? जरांगे पाटलांचं. आणि लक्ष्मण हाकेची मुलाखत एक दिवशी त्यानं घेतली. त्या बिचाऱ्याला एवढा ट्रोल केला, त्याची जात काढली, त्याचं गाव काढला, त्याचा प्रवर्ग काढला. अरे पत्रकाराची जात काढता तुम्ही? विलास बडे आणि तुम्ही पत्रकार बांधव. अरे आमची पोरं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण दिले आम्हाला, आम्ही सुद्धा हक्क अधिकाराची भाषा बोलणार. पत्रकार बांधवांनो, तुम्ही पुढे आलं पाहिजे. कारण संविधानाचं संरक्षण तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आता पुढे शाहू आंबेडकर जन्माला येणार नाहीत. हे आमदार खासदार निवडून गेलेत ना. अरे साधा PSI झाला, त्याला ट्रेनिंग दिलं जातं की नाही दिलं जातं? दिलं जातं की नाही दिलं जातं? प्रशिक्षण कालावधी. ते स्पर्धा परीक्षा पास झाल्यावर कलेक्टर झाला, तहसीलदार झाला, दिलं जातं की नाही? ना आमच्या आमदार खासदारांना काय संरक्षण, काय काय प्रशिक्षण द्यायचं? या आमदार खासदारांचं काउन्सिलिंग झालं पाहिजे. या आमदार खासदारांना मागास कुणाला म्हणायचं? या आमदार खासदारांना ओबीसी कुणाला म्हणायचं? या आमदार खासदारांना सोशल जस्टिस म्हणजे काय? या आमदार खासदारांना आमच्या घटनेचं प्रियांबल, वी द पीपल ऑफ इंडिया, सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायच्या या संविधानाला या आमदार खासदारांचं सुद्धा काउन्सिलिंग झालं पाहिजे. कारण काय? अरे जरांगे पाटलाला सगळे वोट सुट जाऊन पाठिंबा देतात, ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत सुद्धा नाही. मताची भीती कुणाला? कुणाच्या मताची भीती? जरांगेंच्या मताची भीती. आणि गावगाड्यातल्या 50 ते 60% लोकांच्या मताची भीती नाही. काय म्हणलं मी? गावगाड्यातल्या 50 ते 60% लोकांच्या मताची भीती त्यांना नाही. मताचा अधिकार बिधिकार काढलाय का बघा. हो नेते मंडळी, सगळ्यांना माझं आव्हान आहे, आपल्या मताचा अधिकार बिधिकार ओबीसीच्या काढलाय का बघा. गाव आरक्षण केलं, काय सांगावं यांचं? अरे साता समुद्र पलीकडून आलेल्या इंग्रजांनी तुमची आमची जात निहाय जनगणना केली. साता समुद्र पलीकडून आलेल्या तुमच्या आमच्या विजयंती रिझर्वेशन पॉलिसी दिली. पण आपलीच माणसं मात्र आपल्याच डोक्यावरती बसून मताचं राज्य. हे बघा, तुम्हाला सांगतो, मी नेहमी टीका करतो. मग अशी 4 मुख्यमंत्र्यांची नावं घेतली. त्यांचं म्हणणं काय आहे सांगू का तुम्हाला? गडी म्हणतात, गडी काय म्हणतात? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावे. अहो शिंदे साहेब, आमचं ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे. हके सर, आम्ही कुठं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावतो? हो, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही. आणि जरांगे पाटील म्हणतात 54 लाख नोंदी आम्ही ओबीसी मधनं केल्या. आता खरं कोण बोलतोय आणि खोटं कोण बोलतोय? पुन्हा हैदराबादचं गॅजेट,
हैदराबादचं गॅजेट पूर्ण झालं की पुन्हा कुणाचं गॅजेट? साताऱ्याचं गॅजेट. आणि विदर्भ तर पहिलाच आलाय. गावगाड्यातल्या लोकांना माझं सांगणं आहे, गावगाड्यातल्या लोकांना माझं सांगणं आहे, अरे दादा हो, तुम्ही मगापासून म्हणत असाल तुम्ही आमदार आमदार खासदार खासदार राजकारण राजकारण बोलताय. मगाशी मी तुम्हाला बोललो रिझर्वेशन म्हणजे रिप्रेझेंटेशन, प्रवर्गाची भाषा, तुम्हाला प्रतिनिधित्व दिलंय. रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात झडपी सदस्य होईल का? नाही. आरक्षण मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात कलेक्टर होईल का? नाही. रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात कलेक्टर, प्रत्येकाच्या घरात डीवायएसपी होईल का? नाही. रिझर्वेशन म्हणजे तुमच्या समूहाचं प्रतिनिधित्व निर्णय प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे, नोकरीमध्ये आलं पाहिजे. रिझर्वेशन म्हणजे त्या समूहाला त्यांच्या व्यथा आणि वेदना आणि त्यांचं स्वरूप इथल्या प्रशासनाला कळावं म्हणून रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांचं सामिलीकरण म्हणजे त्यांना सामावून घेणं ही रिझर्वेशनची पॉलिसी आहे. कोणी पंचायती मेंबर झाला, कोणी झडपी मेंबर झाला, कोणी डीवायएसपी झाला, कोणी इंजिनियर झाला, कोणी वकील झाला, कोणी कलेक्टर झाला. सर काय बरं का, कोळगावे सर कुठे बघा काय बरं का, जिल्हा परिषद सदस्य झाला, पंचायतीचा सदस्य झाला, कलेक्टर झाला, एसपी झाला, पीएसआय झाला. संविधानाला काय अपेक्षित आहे माहितीये का? एक इंग्रजी शब्द आहे अफर्मेटिव्ह ऍक्शन. तुम्ही ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करता आहात, ज्या रिझर्वेशनच्या पॉलिसी मधून तुम्ही पुढे आला आहात, तुम्ही कलेक्टर झाल्यावर, तुम्ही एसपी झाल्यावर तुम्ही तुमची जात नाही लपवली पाहिजे. माझ्या समूहाचा माणूस माझ्याकडे दाद मागायला आलाय, त्याला मला न्याय देता आला पाहिजे. काय करता आलं पाहिजे? बघा आजकालचा अधिकारी, आजकालचं प्रशासनातला अधिकारी जातच दाखवत नाही. असं संविधानाला अपेक्षित नाही. संविधानाला हे अपेक्षित आहे, मी ज्या समूहातून पुढे येतो, मी ज्या ज्ञाती समाज बांधवातून पुढे येतो, मी ज्या रिझर्वेशनच्या पॉलिसीवर इथं आलोय, मला त्या समूहाची काम करायची संधी मिळाल्या. एखादा विधान परिषदेचा सदस्य होतो, तू काय किल्ला जिंकून आलाय म्हणून तुला विधान परिषद सदस्य केलाय का? आमदार कशासाठी केलाय तुला? तू त्या समूहाची भाषा बोलला पाहिजेस. आपल्या ओबीसीचे जे जे नेतृत्व आहे, अरे तुम्ही त्या कायद्याच्या सभागृहात आहात. आमच्या ओबीसीचा सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण डावललं जातंय आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसलाय. तुम्ही वास्तव बोलायला तयार नाही. कायद्याच्या सभागृहात यासाठी गेलाय का? बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारख्या गोष्टी आहेत. जरांगे म्हणतो आमचं वरबाडून खाल्लंय, आमचं वरबाडून खाल्लंय, आमचं वरबाडून खाल्लंय. हे का बोलावं लागतं? कुणाचं नाव घ्यायची मला अजिबात इच्छा होत नाही. मी संविधान मानणारा माणूस आहे, कायदा बोलणारा माणूस आहे, प्रवर्गाची भाषा बोलणारा माणूस आहे. पण झालं काय? घ्यावं लागतं नाव त्यांचं. जरांगे म्हणतो आमचं वरबाडून खाल्लं, आमचं वरबाडून खाल्लं, आमचं वरबाडून खाल्लं. काही जबाबदार माणसं इथं उपस्थित आहेत. महाराष्ट्राचं या वर्षीचं बजेट किती आहे माहितीये? या वर्षीचं महाराष्ट्राचं बजेट 4.5 लाख करोडचं आहे. असेल बरं का, 1-2-5 कोटी मागं पुढं. 4.5 लाख कोटीचं माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचं बजेट आहे. या महाराष्ट्राच्या 4.5 कोटी बजेट पैकी म्हणजे 100% माझ्या गावगाड्यातल्या 50%हून जास्त लोकसंख्येला बजेट किती मिळतं माहितीये का? किती बजेट मिळतं? 50% लोकांना किती बजेट मिळायला पाहिजे? 50% लोकांना 100% पैकी किती टक्के मिळायला पाहिजे? 50%. कळतं की राव तुम्हाला? पण किती मिळायला पाहिजे? 40. बघा तो माणूस सुद्धा म्हणतोय 40% मिळायला पाहिजे. बघा त्याला सुद्धा कळतंय. किती टक्के मिळायला पाहिजे? 25%. 25% मिळालं का? नाही. बरं 10%? नाही. 5%? 2.5%? बरं जाऊ द्या 2.5%, पण 2%? खेदानं नमूद करावं असं वाटतं, लाज वाटते या मुख्यमंत्र्यांची
की अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये किती टक्के बजेट मिळतं? तर उन पुरं 1% बजेट मिळतं. थांबा, ते 1% कशासाठी मिळतं ते पण सांगतो. ते 1% बजेट आश्रमशाळांची अनुदानं, शिष्यवृत्त्यांचे पैसे ते बी वेळेवर मिळत नाही. शेळी मेंढी महामंडळासाठी 5-10 कोटी, वसंतराव नाईक महामंडळासाठी 2-5 कोटी, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळासाठी 5-50 कोटी. म्हणजे या माझ्या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी, विजयंती, एससीची प्रवर्गामधल्या माणसांना या माझ्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र बजेटरी तरतूद किती करतो? तर 1% तरतूद करतो. फक्त 1%. अरे तुम्ही कसं पुढे येणार आहे? नाही म्हणजे आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे. हाके सर, तुम्ही आयोगाचे सदस्य आहे, तुम्ही आता इम्पेरिकल डाटा गोळा करा, तुम्ही आता स्टडी करा. आम्ही स्टडी करायला घेतला. म्हणलं बजेटचं काय, जरा मोजावं लागल. ऐका बरं का, ध्यान देऊन ऐका. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, या महाराष्ट्राच्या नोकऱ्यामध्ये कुणाला किती नोकऱ्या आहेत याचं ऑडिट करावं लागेल. अलो खरंय तुमचं म्हणले. पंचायत राजमध्ये कुणाचे सभापती किती झाले याचं ऑडिट करावं लागेल. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कुणाचे आमदार किती झाले महाराष्ट्राच्या स्थापनेपासून त्याचं ऑडिट करावं लागेल. महाराष्ट्राचे कोऑपरेटिव्ह सहकारी साखर कारखाने कुणाच्या मालकीचे आहेत त्याचं ऑडिट करावं लागेल. महाराष्ट्राचे खाजगी कारखाने कुणाच्या बापाचे आहेत त्याचं ऑडिट करावं लागेल. महाराष्ट्राची आर्थिक साधन संपत्ती कुणाच्या नावावर किती आहे त्याचा ऑडिट करावं लागेल. त्याला इम्पेरिकल डाटा म्हणतात. नाही केला माझ्या महाराष्ट्राने इम्पेरिकल डाटा गोळा. अरे तुमची संख्या कळल्यावर तुम्ही याचाल ना पुढं. हक्क मागचाल, अधिकार मागचाल. या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये गावगाड्याची सगळी माणसं इथं उपस्थित आहे. वडी गोदरीला आम्ही दोघं, नवरा बाबा वाघमारे आणि आम्ही तिथं उपोषणाला बसलो. माझं गाव कुठं? सांगोला तालुका पलीकडं, सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरीला 368 किलोमीटरवर जाऊन अंतरवली सराटीला उपोषणाला बसलो. उपोषणाला बसल्यानंतर त्या वडीगोदरी गावामध्ये बंजारा आला, वंजारी आला, गोंधळी आला, साळी आला, माळी आला, कोळी आला. ती कुणाची नावं घेऊ? 450 जाती आहेत तुमच्या आमच्या. काल परवा लाडकी बहीण योजना आली. राग मानू नका बरं का कुणी, मला वास्तव बोलायचंय. अनेक योजना आहेत, अनेक योजना. वरळीचा सी लिंक पूर्ण होऊ शकतो, कोस्टल रोड पूर्ण होऊ शकतो. आता बघा आम्ही सिमेंटच्या रस्त्यानं आलो. अरे असला रस्ता आपल्यातलीच माणसं हाकेसर एवढा विकास झालाय राव. मुंबईमध्ये उड्डाणपूल होतात, पुण्यामध्ये मेट्रोची लाईन पूर्ण होते, समृद्धी महामार्ग पूर्ण झाला पाहिजे ना, विकास झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे. पण त्याच मुंबईच्या उड्डाणपुलांच्या खाली जमिनीशी समांतर पाल करून माझ्या भटक्या विमुक्त जाती जमाती राहतात. त्यांना स्वच्छतागृह कुठलं मिळत असेल? अरे या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लेकीबाळींचं शिक्षण या महाराष्ट्रामध्ये किती होत आहे? त्यांच्या शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण आम्हाला तपासावं लागेल. एकनाथराव शिंदेनी काय केलं माहितीये का? अरे ही लय बोलतोय म्हणले, ही हाके सर लय बोलतोय ते म्हणले त्या महाविकास आघाडीचा आहे. त्यावेळी मी लक्ष्मण हाके त्यावेळी महाविकास आघाडीचा होता. म्हणले ह्याला पहिलं काढून टाकावं लागतंय. अरे तुम्ही काय काढून टाकताय रे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं तत्व जवळून अभ्यासणारा हा लक्ष्मण हाके. मीच राजीनामा दिला, तोंडावर फेकला त्यांचा राजीनामा. आणि आता ऐका, पुन्हा सांगतो तुम्हाला काय केलं माहितीये का त्यांनी? तुमचा पगार वाढवू म्हणले. साध्या भाषेत बोलतोय, पत्रकार बांधवांना विनंती आहे, तुमचा पगार वाढवू. तुम्हाला शोकॉज नोटीस काढल्यामुळे तुम्ही येऊन भेटा, आम्ही सांगतोय तेवढं फास्ट मध्ये करा. अजिबात चालणार नाही. कारण माझ्या गावगाड्याच्या 18 पगार जाती आजही काबाड कष्ट करतायत. तुम्हाला मागासले पण तपासायचं ना. अरे आमची गावं दिवाळी दसऱ्याला आमची गावं ओस पडतात. अरे तुमच्या कारखान्याची धुराडी तिकडे पेटतात आणि आमचे लमाण तांडे ओस पडतात. बंजारांची गावं ओस पडतात, धनगरांची गावं ओस पडतात दुष्काळी भागातले. आणि तुमचे आमचे नेते काय करतात? ते त्या दादाचा समर्थक आणि मी या मामाचा समर्थक.
ढवळ्या पावळ्याची सत्ता गेली की नाम्या गोम्याची सत्ता येते, हऱ्या नाऱ्याची सत्ता गेली. अरे तुम्ही कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? मगाशी एक उदाहरण सांगायचं राहून गेलं. मी ज्या मेंढपाळ बांधवातून समोर येतो त्या धनगर समाजाचा मी एक कार्यकर्ता आहे, त्या म्हणजे त्यांच्या घरात जन्माला आलेला कार्यकर्ता आहे. मी ओबीसीचं आंदोलन करतोय, ओबीसीच्या व्यासपीठावर बोलतोय. महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला लोकसंख्या धनगरांची असं म्हणलं जातं, मोजली नाही कुणी, पण सगळीच म्हणते ती 2 नंबरला लोकसंख्या. पण धनगराचा एकही खासदार आजपर्यंत देशाच्या संसदेत निवडून जाऊ शकला नाही. आता पुढचा आहे का? मग गावगाड्यामध्ये 2 नंबरला लोकसंख्या असणाऱ्या धनगराची ही अवस्था असेल तर गावगाड्यातल्या बेरड बेडर रामोशी परीड गुरव सुतार लोहार कुंभार किसाडी या माणसांची काय अवस्था असेल? जाती जातीत भांडायचं जाती जातीत नाही भांडायचं. जाती जातीमध्ये बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला एका प्रवर्गात टाकलंय म्हणजे काहीतरी कारणाने टाकलंय. ओबीसी प्रवर्ग बनवलाय, एससी एसटीचा प्रवर्ग बनवलाय. अरे बाबासाहेबांना जातीच्या संघटना बनवता आल्या नसत्या. बाबासाहेबांनी तुम्हाला शेड्यूल ट्राइब्स, शेड्यूल कास्ट, ओबीसी का बनवलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे प्रवर्ग का बनवले? बाबासाहेबांना गावगाड्यातल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकामधल्या शेवटच्या माणसाला, गाव कुसाच्या शेवटच्या डोंगर कुसाच्या माणसाला न्याय द्यायचा होता. आणि ही आमदार खासदार मंडळी झाली. अरे लोकांच्या घरात किती पद असावती. आता काय इथल्या लुंग्या सुंग्यांची कुणाची नावं घेत नाही, घेईल मी एकच नाव घेतो, महाराष्ट्राचा जाणता राजा. आणि का नाव ठेवतो? अरे तुम्ही सर्वात जास्त लाभ घेतला ना आमचा. आमच्या टाळीवर मिऱ्या वाटल्या कुणी? शरदचंद्रजी पवार, जाणते राजे, पुरोगामी नेते, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब. तुम्हाला जर माझ्या महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधल्या 18 पगड जातीचं अंतकरण कळलं असतं तर तुम्ही या देशाचे पंतप्रधान 4 वेळा झाला असता. तुम्हाला निवडणुका जिंकण्याचं व्याकरण कळलं, पण तुम्हाला ओबीसीचं अंतकरण कळलं नाही. पवार साहेब खासदार, माजी मुख्यमंत्री, कृषी मंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार खासदार, रोहित पवार आमदार. किती झाले आज मोजता येत नाही मला. आता ह्या सगळ्यांचं ज्ञान कमी पडलंय म्हणून आता कोणतरी यजुवेंद्र पवार आलाय. म्हणजे एकच उदाहरण देतो, सगळे लय उदाहरण आहेत माझ्याकडे. का बोलतोय? टीका म्हणून बोलतोय का अहमदपूरच्या नगरीमध्ये? कारण महाराष्ट्राचं वाटोळं, महाराष्ट्राचं मेकॅनिझम, निवडणुका जिंकण्याचे मॅनेजमेंट गुरु शरदचंद्रजी पवार आहेत. पण गावगाड्यामधल्या 18 पगड जातीच्या माणसांना कधीही सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, सामाजिक प्रतिनिधित्व, आणि जोपर्यंत सामाजिक न्याय, सामाजिक प्रतिनिधित्व भेटणार नाही, जोपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 5, 50, 100 ओबीसीचे आमदार जाणार नाही. काय म्हणतो मी? भिकेचा कटोरा घेतलाय आपण. तुम्हाला मला काय पद दिलं जातं? ओबीसीचा एखादा कार्यकर्ता बोलायला लागला, ओबीसीचा एखादा कार्यकर्ता काहीतरी हक्काची भाषा बोलायला लागला, ओबीसी सेलचा प्रमुख, भटक्या विमुक्त आघाडीचा प्रमुख, बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्हाला काय पद दिली जातात? आणि ज्यावेळी विधानसभेचं तिकीट द्यायची वेळ येते, शिवसेनेचं तिकीट त्यांनाच, राष्ट्रवादीचं तिकीट त्यांनाच, काँग्रेसचं तिकीट त्यांनाच, 1 नंबर 2 नंबर भाजपचं पण तिकीट त्यांनाच. आम्हाला काय हाय का नाही गावगाड्यात? या दशेला कोण जबाबदार आहे? या दशेला जबाबदार तुम्ही आम्ही आहोत, गावगाड्यातली माणसं आहोत. एक उदाहरण देतो तुम्हाला. शेजारच्या राज्यामधल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री, त्यांचा पक्ष कुठला याच्याशी मला देणं घेणं नाही, पण त्या माणसाचं मेकॅनिझम कधीतरी समजून घेतलं पाहिजे. काय आहे सिद्धरामय्या? अरे एका कुर्बान म्हणजे मेंढपाळ कुटुंबामधला मुलगा. काय केलं त्या सिद्धरामय्यांनी माहिती आहे का तुम्हाला? अहिंद नावाची संकल्पना राबवली. अहिंद जरा इसकाटून सांगतो आणि 1-2 मिनिटात संपवतो. म्हणून ऊन लागतंय मला, कल्पना आहे. काय म्हणाले?
काय म्हणाले? हे बघा, सिद्धरामय्या आपल्या शेजारचं म्हणून उदाहरण देतोय. सिद्धरामय्या अहिंद नावाची संकल्पना राबवली त्यांनी. अहिंद. अहिंद म्हणजे काय सांगतो? अ म्हणजे अल्पसंख्याकू, ही म्हणजे हिंदलतारू, द म्हणजे दलितारू. ऐकताय का? अहिंद संकल्पना राबवली. अहिंद. अ म्हणजे अल्पसंख्याकू, ही म्हणजे हिंदलतारू. हिंदलतारू म्हणजे ओबीसी बरं का, कन्नड शब्द आहे. अ म्हणजे अल्पसंख्याकू, ही म्हणजे हिंदलतारू, द म्हणजे दलितारू. अरे हा माणूस पहिल्या रट्ट्यालाच कर्नाटकचा उपमुख्यमंत्री झाला. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा कर्नाटकचा मुख्यमंत्री झाला. कुणाचा विश्वास निर्माण केला त्या माणसानं? अल्पसंख्याकांचा, ओबीसींचा, दलितांचा. ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला, ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला समतेचं तत्व दिलं, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मात्र एकही ओबीसीचा नेता पुढे येत नाही. अरे गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस होता, पण नीतीच्या हातातच नव्हतं. त्यावर तुम्ही आम्ही तर काय करणार? पण तुम्हाला आम्हाला हे ऑडिट करावं लागेल. अरे आंदोलन कसं असतं? आंदोलन, अरे जरांगे पाटील, तुम्ही गावगाड्यामध्ये फिरला, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर उभा राहिला आणि आमच्या ओबीसीच्या नेत्यांना शिवराळ भाषेमध्ये टीका केली. काय केलं? शिवराळ भाषेमध्ये टीका केली. काय म्हणाले माहितीये का? जरांगे पाटील चळवळीमधून, तुम्ही ऐकताय ना? काय अडचण आहे का? नाही ना काय अडचण? अरे महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी आल्या, अनेक चळवळी आल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या चळवळीमधून दलितांची चळवळ, आत्मसन्मानाची चळवळ निर्माण झाली महाराष्ट्रात. अरे गाणी पुढे आली, साहित्य पुढे आले, आमदार खासदार पुढे आले, मंत्री पुढे आले, सोशल वर्कर, सामाजिक कार्यकर्ते पुढे आले. आदिवासींची चळवळ पुढे आली. अरे 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 पुढे टाका. आदिवासींची चळवळ आली, मानवतेची चळवळ आली, संविधानाचं तत्व सांगणारी चळवळ पुढे आली. आणि आमच्या जरांगीची चळवळ पुढे आली, शिव्या देणारी ओबीसीची माणसं अशी पाडा, अशी पाडा, अशी पाडा की यांच्या 5 पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजे. लोकांचा दुस्वास करणारी, लोकांना शिव्या घालणारी, लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण करणारी, लोकांना अरे आमच्या हातात असतं जन्म कुणाच्या घरी घ्यायचा. आता इथं मागं मसनजोगे आहेत, मागं वासुदेव आहेत, मागं भराडी आहेत, मागं गोंधळे आहेत. अरे या माणसांना जर देवानं ऑप्शन विचारला असता, तुला कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे, तर त्यांनी जन्म कुणाचा ऑप्शन दिला असता? 96 कोळ्यामध्ये जन्म दिला असता. ऑप्शन दिला असता का नाही? 96 कोळ्यामध्ये मला जन्म पाहिजे, कारण आम्हाला बी आमदार खासदार होता आला असतं ना. अरे देवानं दिलाय आम्हाला जन्म. आम्ही अरे फिकीर नाही, पण आम्ही 18 पगड जातीची विश्वासू माणसं आहोत. आमच्या अवलादी काय आहेत ते सांगतो तुम्हाला. आमच्या अवलादी आहे, अरे आमची ही भिक्षेकरी, आमच्या देवाची आराधना करणारी माणसं एखाद्या बंगल्यासमोर गेली, सिमेंटच्या घरासमोर गेली, तिथं पसाभर धान्य तिथली माता भगिनी त्यांच्या झोळीमध्ये वाढती. पुढचं ऐका, पुढचं गोष्ट संपली नाही. ते पसाभर धान्य वाढलं की आमचा भिक्षेकरी काय म्हणतो? तुझं घर धनधान्यानं भरू दे, तुझा येल मांडवाला जाऊ दे, तुला मान सन्मान मिळू दे, आई भवानी तुझा उद्धार करू दे, खंडोबा राया तुला काही कमी करणार नाही. कोण देतं आशीर्वाद? आमचे भिक्षेकरी आशीर्वाद देतात. आणि एक पसाभर मुठभरच धान्य वाढलेलं असतं, त्या धान्यामधलं 4 दाणं परत त्या सुपामध्ये टाकतात. अरे ही आमची अवलाद आहे. आणि तुमच्या अवलादी, आम्ही तुम्हाला आमदार केलं, आम्ही तुम्हाला खासदार केलं, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं, आम्ही तुम्हाला कारखान्याची मालकं केलं, आम्ही तुम्हाला सूतगिरण्यांची मालकं केलं, आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं, आणि आमच्या मागासवर्गीयांचं ओबीसीचं आरक्षण तुम्हाला पाहिजे. काय चाललंय राव? गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे.
आपल्या अहमदपूर चाकूरला लागून लोहा करणार आहे की नाही? अरे तिथल्या माणसांनी ठरवलंय. आता इथल्या माणसांनी काय ठरवलंय नेते मंडळींना माझं सांगणं आहे. मी एक घोषणा देईल, माझा घोषणा द्यायची. नवे पर्व, नवे पर्व. नेते मंडळी हो, मला सगळ्यांची नावं घेत नाही तुम्ही. मला तसं मला बंधन घातलंय म्हणून, नाही तुम्ही लय छान बोललो असतो. जनतेने ठरवलंय नवे पर्व. जाती किती आहेत? 200-300 जातीची माणसं आहेत. त्यांनी जातीची घोषणा दिली? दिली का? दिली? काय म्हणले? नवे पर्व ओबीसी सर्व. अरे त्यांना पण कळतंय. त्यांना गाड्या घोड्या कोणी दिल्या? अरे माणसं वाजत गाजत इथं आलेत. आमदार खासदाराची सभा इथं. हक्क आणि अधिकाराची भाषा बोलणाऱ्या तुमच्या आमच्या घरातल्या पोरांची ही सभा आहे. आता तुम्हाला पुढे यावं लागेल. आपलं प्रतिनिधित्व सस्टेन करावं लागेल. 2 पावलं मागं 2 पावलं पुढं व्हावं लागेल, तरच तुमचा नामचा ताल एकत्र बसणार आहे. नाहीतर जनतेने ठरवलंय ओबीसीच्या माणसाला मतदान करायचं. बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाहीतर माणसाला विनायकराव पाटील आलाय आणि बाबासाहेब पाटील पडलाय. बाबासाहेब पाटील आलाय, विनायकराव पडलाय. आणि तुम्ही काय करताय? तुम्ही मत देताय. मत द्यायला जन्म घेतलाय? अजिबात चालणार नाही. हे महाराष्ट्राची भूमी, ही महाराष्ट्राची भूमी 18 पगड जातींची भूमी आहे. हे एकदा मतपेटीतनं दाखवा. अरे ह्या अवलादी मताला घाबरतात. मताला कुणाला राग येत असेल ना, त्यानं बादलीभर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये डुबी मारायची. कुठल्या नेत्याला नाकावर राग नाही आणायचा. अरे तुमचा हक्क अधिकार तुमच्या अंगावरची कापडं काढून घ्यायला लागले. तुम्हाला भान नाही. अरे कुणाचं समर्थन करताय तुम्ही? घोषणा देता इथं सभेमध्ये येऊन. तिथं सांगितलं असतं तर बाहेर सुद्धा जाऊ शकला नसता. त्यामुळे असल्या चतुर पक्षांना बाजूला काढायचं. आणि त्यांचा काय प्रश्न होता मी ऐकला, जरा थोडासा मला ऐकला. पक्ष कुठला सांगा? अरे ऐका ना, पक्ष कुठला द्यायचा ना? ओबीसीला न्याय द्यावा ना. पक्षाने आमचे 5-50 उमेदवार द्यावे ना. ओबीसीचे उमेदवार आम्ही निवडून द्यायची जबाबदारी आमची. बरोबर आहे का? चुकीचं आहे? यायचं आहे ना सत्तेवर. कुणाला सत्तेवर यायचं आहे ना, म्हणजे लाठी बी तुटली नाही पाहिजे. लाठी बी तुटली नाही पाहिजे. आणि काय काय झालं पाहिजे? तुम्हाला माझी कळकळी आहे. दादा 2 मिनिटं बसा खाली. हा उत्साह आहे 18 पगड जातींचा. 18 पगड जातीच्या माणसांचा हा उत्साह आहे. भर उन्हामधली सभा आहे. एसी मधली सभा नाही, मंडपा मधली सभा नाही, जिल्ह्याच्या ठिकाणची सभा नाही. ही सभा अहमदपूरच्या लोकसभेचे गणित सांगतो आणि माझं भाषण थांबवतो. लोकसभेला काय ह्या आमदारांनी खासदारांनी काय गैरसमज करून घेतलेलं. अमक्यामुळं खासदार आले ना, अमक्यामुळं खासदार आले ना, अमक्यामुळं खासदार आले. अरे असलं काय नाही, असलं अजिबात काय नाही. आमच्या अल्पसंख्याक समाजानं, माझ्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा मतं कुणाला दिली? महाविकास आघाडीला दिली. मी पक्षांच्या जातीच्या कुणाच्या विरुद्ध बोलत नाही. ध्यान देऊन ऐकायचं. परत गैरसमज करायचा नाही. जरांगे पाटलांनी प्रचार कुणाचा केला? महाविकास आघाडीचा प्रचार केला. पुढचा ऐका. महाविकास आघाडीचा प्रचार केला. ओबीसीच्या माणसांना पराभूत करायचं म्हणून सांगितलं. पुढचं सांगतो ऐका. माझ्या दलित बांधवांनी संविधान धोक्यात आहे म्हणून कुणाला दिलं मतदान? दिलं का नाही? पण त्याच दलितांचा नेता बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी दिलं का मतदान? दिलं का? बरं इम्तियाज जलाल मुस्लिम समाजाने त्यांना दिली मतं. इम्तियाज जलील त्यांना चालला का? कोण तुमची बाजू त्या देशाच्या संसदेत मांडल? बरं जाऊ द्या, हे सगळं सोडून द्या. महाविकास आघाडीचा उमेदवार छत्रपती संभाजीनगरचे चंद्रकांत खैरे होते की नाही होते? तेच कसे काय पडले बरं?
महाविकास आघाडीचे होते का नाही होते? पाडले की नाही? पाडले की नाही? जात चालली का नाही? अरे तुम्ही काय करताय मग? जोपर्यंत ओबीसी एक होणार नाही, अरे तुमची मतं त्यांना चालतात आणि आमचे नेते म्हणतात आपल्याला पण त्यांची मतं पाहिजे यार. तुम्हाला मतं अरे नसतात ते, तुमची मतं त्यांना चालते. गावागाड्यातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या, हे बघा हे समग्र परिवर्तन आहे. या लढाईमध्ये काही काही बरंच होणार आहे. आपण जिंकू हरू माहित नाही, पण संविधानाची भाषा, फुले शाहू आंबेडकरांची भाषा, मातोश्री अहिल्यादेवींची भाषा, महात्मा बसवेश्वरांची भाषा, अण्णा भाऊ साठेंची भाषा, नरवीर राजा उमाजी नाईकाची भाषा, वसंतराव नाईकांची भाषा, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा स्वाभिमान. कळणच लोकांना, कळणच. माझं म्हणणं एवढंच आहे बाबांनो, अहमदपूरची सभा आहे, तुम्ही सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. आणि राजकारणात एकच पद नसते बरं का, ते पण ध्यानात सांगतो. राजकारणामध्ये निवडणूक एकच नसते, राजकारणामध्ये अनेक पद असतात. राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यापासून ते खालच्या सरपंच पदापर्यंत शेकडो पद असतात. एकाच पदासाठी जर भांडायला जाचाल, अरे त्याच्यापेक्षा सन्मानाचं पद पुढचं मिळू शकतं, त्याच्यापेक्षा सन्मानाचं पद पुढचं मिळू शकतं. गावगाड्यातल्या सगळ्या विनंतींना, सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. उन्हामध्ये माणसं बसलेली आहेत. सगळ्या माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा. तुमचं काय, आमचं काय, फरक काय, याची बात व्हावी म्हणून. आणि या अहमदपूरच्या सभेचा परिणाम फक्त अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघावर नाही, आजूबाजूच्या 4-5 विधानसभा मतदारसंघावरती हा सांगावा सुद्धा पाहुण्या रावळ्यांना द्यायचा आहे. सगळीकडे